नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉग्समध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज आलेले चांदोली डॅमकडे उखुळ या गावामध्ये। तर चला तर उखुळ गाव तुम्हाला दाखवते। सुंदर छोटंसं गाव आहे, निसर्गरम्य वातावरण आहे इकडचं। तर बघू शकता तुम्ही या उखुळ गावामध्ये मी जस्ट आलो इकडं आणि इथे आमची पाहुणे आहेत। तर मी निघाले त्यांच्या घरी आणि इथं बघा कसं डोंगर आहे आणि शेजारीच गावाचे डोंगर आहे आणि वातावरण एवढं सुंदर आहे, दाट झाडे वगैरे आहे। आणि आता हा छोटासा रोड जातोय तो आमच्या घरी जातोय पाहुण्यांच्या। आणि त्यांना अगोदर मी काय सांगितलं नव्हतं, असंच अचानक निघाले। तर बघूया चला। तर रानात अगोदर गेल्यावर ह्यांना आश्चर्य वाटलं मला बघून की तुम्ही अगोदर का सांगितलं आहे फोन वगैरे करून। ते नाही म्हटलं, असंच आलेलो फिरत। आणि इकडे बघा ह्या आजींना समजलं मी व्हिडिओ करतोय किंवा फोटो काढायला लागलोय। आणि ह्यांनी कसं गावाकडची माणसं आहेत आणि साधी माणसं आहेत, जुनी आहेत आणि त्यामुळे त्यांनी पदर वगैरे डोक्यावर लगेच घेतला। ह्या आजीचं माझं बोलणं चाललेलं कसं काय बरं आहे का हे असं तसं। मग त्यांच्याशी बोललो आणि या बघा यांनी शेंगा वगैरे तोडून कशा वाळत घातल्यात। आणि इकडे बरेच दिवसाने 15 दिवसाने आज ऊन पडलेलं त्यामुळे शेंगा वगैरे तोडत होत्या। आणि इकडे बघा ह्या कोंबड्या वगैरे कशा आहेत। आणि मी जरा मला शेंगा दिलेल्या त्यांनी खायला, थोड्याशा मी घेतल्या ओल्या तशा शिजवून वगैरे खाल्ल्या की छान लागतात मीठ टाकून। आणि त्यांनी थोड्या दिल्या मला। त्यांनी इकडे बघा फणसाचं झाड वगैरे कसं इकडे जास्त करून फणस आणि आंबे जास्त आहेत, कारण हे चांदोली आणि उखुळगाव एवढं सुंदर आहे। तर येता मला हे चांदोलीचा फोटोवाला दिसलेले दादा। आणि इथे बघा ही दोघं जण बैलाला पळवत होती आणि इकडच्या मुलांना एवढा हा बैलांचा छंद आहे ना, विशेष नाही। तर आता निघालेलो आम्ही आणि ही बघा वारणा नदी आहे। वारणा नदीची सुरुवात इथून झालेली आहे चांदोली डॅमकडून आणि इकडे आपल्याकडे पाणी येते। आणि येता येता मला एक ओढा दिसलेला, असं छोटासाच होता ते। आणि इथे बघा एक मला मासा दिसला त्या दगडाच्या खाली, हात वगैरे धुत होते मी। आणि माशाला दगड मारताना म्हणजे बाहेर यासाठी तिला मी दगड मारला तर पळून गेला तो पटकन। आणि बघा ते होता कसा गेला बघा, तिकडे गेला पळून। आणि आता चालले मी घरी। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा विसरू नका।